मंडळी, मी वनिता, माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। इथे मी मिक्स भाजी बनवणार आहे। त्यासाठी मी हे गाजर घेतलेत आणि गाजर असे छान बारीक कट करून घेतलेत। शिमला मिरची, टोमॅटो, कांदे आणि मटर घेतलेत आणि इथे मी एक बटाटा घेतलाय, असा चिरून घेतलाय बटाटा आणि पाण्यामध्ये ठेवलाय। इथे मी वाटण्यासाठी आलं, लसूण आणि थोडीशी कोथिंबीर घेते आणि त्यामध्ये हा अर्धा कांदा घेते बारीक चिरून आणि छान असं बारीक वाटून घेते। इथे वाटण छान मी असं बारीक करून घेतलेलं आहे। तर चला आता पुढे मी कांदा चिरून घेते। इथे मी शिमला मिरची अशी कट करून घेतली। तर आता थोडं आपल्याला तेलामध्ये छान असे बटाटे, शिमला मिरची, गाजर आणि वाटाणे फ्राय करून घ्यायचे आहेत तेलामध्ये। इथे मी कढई ठेवली, त्यामध्ये तेल टाकले आणि तेल छान असं तापलेलं आहे। आधी मी इथे बटाटे टाकते। इथे बटाटे छान असे आपण फ्राय करून घ्यायचे। इथे मी बटाटे आता काढून घेते। गाजर पण थोडं फ्राय करून घेते। इथे मी शिमला मिरची, इथे मी मटर पण टाकून घेते आणि हलकेसे फ्राय करून घ्यायचे आहे। इथे भाज्या हलक्याशा अशा फ्राय करून घेतलेल्या आहेत। तर आता काढून घेते। इथे मी कढई ठेवली, त्यामध्ये तेल टाकले थोडंसं म्हणजे 2 चमचा। इथे जिरे टाकते, कढीपत्ता टाकते, हिरव्या मिरच्या, कांदा घेतलाय मी चिरून, छान असा कांदा बारीक करून घेतलाय, फ्राय करून घ्यायचा। कांदा इथे छान असा फ्राय झालेला आहे। तर इथे मी वाटण केलेलं आहे ते टाकते आणि छान असं वाटण परतवून घ्यायचं। ते वाटण छान असं परतवून झालेलं आहे। इथे मी असे गोल टमाटे घेतलेत कापून आणि छान असे टमाटर गोल गोल कट केले। तर ते सुद्धा आपल्याला परतवून घ्यायचे आहे। इथे मी सर्व भाज्या कढईमध्ये घालून घेते आणि छान अशा भाज्या पण फ्राय करायच्या त्यामध्ये। इथे मी सुके मसाले घालून घेते। त्यासाठी पाव चमच हळद घेतली, 1 चमच लाल तिखट आणि अर्धा चमच गरम मसाला घालते। छान असं मिक्स करून घ्यायचं। भाजी छान अशी मिक्स करून झालेली आहे। तर मी इथे चवीप्रमाणे मीठ टाकते। दहा मिनिटं झालेली आहेत आणि आता भाजी बघूया। भाजी छान अशी शिजलेली आहे आणि थोडी ग्रेव्ही ठेवायची आहे आपल्याला त्यामध्ये। आणि इथे मी गॅस बंद करते। हे छान अशी मिक्स भाजी आपली तयार झाली आणि सोबत पुरी, पूर्ण ताट असं मी तयार केलंय। या सर्वजण जेवायला। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि पटकन सबस्क्राईब।